सोलापूर शहरातील दीर्घकाळ प्रलंबित B2 7/12 प्रश्नावर महत्त्वाची घोषणा झाल्यानंतर शहरात आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे। या घोषणेनंतर आमदार देवेंद्र कोठे यांच्या कार्यालयाबाहेर जल्लोष साजरा करण्यात आला। सोलापूर शहरातील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या B2 7/12 प्रश्नावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत अधिकृत घोषणा केल्यानंतर शहरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले। या ठिकाणी एक महत्त्वाचा निर्णय झाला आहे की सोलापूर महानगरामध्ये जे अनादी कालापासून 118 वर्षापूर्वी भास्करराव जाधवजी जे इंग्रजाच्या काळामध्ये 118 वर्षापूर्वी इंग्रजाच्या काळामध्ये कामगार वसाहती ज्या होत्या त्यांना काही जमिनी दिल्या होत्या आणि ह्या जमिनी फ्री होल्ड करण्यासाठी 118 वर्षापासून तेथील जनता ही वाट पाहत आहे आणि त्यामुळे ह्या 813 मिळकती आहेत आणि 9000 कुटुंब आहेत, 40,000 परिवार आहे, 40,000 जनसंख्या राहते या वस्तीमध्ये आणि ही तांत्रिक बाब इतकी क्लिष्ट होती की सर्व विभाग थकून गेले। आतापर्यंत माननीय स्वतः सुशीलकुमार शिंदेजी माजी मुख्यमंत्री त्या ठिकाणी असे सर्वांकडे हा प्रश्न गेला, पण काही हा प्रश्न सुटत नव्हता। पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी माझ्यावर जबाबदारी दिली आणि हा प्रश्न सोडण्याकरता आम्ही या ठिकाणी पुढाकार घेतला आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे की काल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय झाला की आता सोलापूरमध्ये B2 मध्ये असलेल्या 813 प्रॉपर्टीज ज्यामध्ये 9000 परिवार आहे यांना आता फ्री होल्ड करण्यात आलेला आहे आणि फ्री होल्ड करताना 1989चा जो रेडी रेकनर होता, आजचा नाही, 1989च्या रेडी रेकनरच्या 2.5% पैसे, फक्त 2.5%, 89च्या रेडी रेकनरच्या 2.5% पैसे एवढाच त्या ठिकाणी घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळं या ठिकाणी सोलापूरच्या B2च्या सर्व प्रॉपर्टी आता फ्री होल्ड होणार, हा ऐतिहासिक निर्णय झालेला आहे आणि एखाद्या निर्णयाच्या मागे किती लागायचं, एखादं काम करून घेण्याकरता किती पाठपुरावा करायचा, याचं उत्तम उदाहरण त्या भागाचे आमदार देवेंद्र कोठे आहेत। मी देवेंद्र कोठेंचा आभार मानतो की निवडून आल्याबरोबर त्यांनी या ठिकाणी हा प्रश्न सरकारकडे लावून धरला आणि आज या ठिकाणी या प्रॉपर्टी फ्री होल्ड करण्यामध्ये देवेंद्र कोठेजी यांचं खूप मोठं योगदान आहे। मी माननीय मुख्यमंत्र्यांचा आभार मानतो आणि देवेंद्र कोठेचे अभिनंदन करतो। आमदार देवेंद्र कोठे यांनी या प्रश्नावर सातत्याने पाठपुरावा करून शासनाचे लक्ष वेधले होते। मी प्रथमतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व महायुती सरकारचा आणि विशेष करून चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांचा मनापासून आभार व्यक्त करण्याची माझी भावना आहे की सोलापूरचा जो प्रश्न ब्रिटिश काळापासून प्रलंबित होता, विशेषतः सोलापूर शहरातील कामगारांच्या ज्या चाळी आहेत, 13 चाळी, त्यासोबत 850 मिळकती आणि जवळपास 9000 कुटुंबांचा जीवन मरणाचा प्रश्न या ठिकाणी साहेब प्रलंबित होता। अनेक दशकं आम्ही ही प्रश्न निकाली काढण्यासाठी सगळेजण प्रयत्न करत होतो, परंतु कोणी आमची भावना समजून घेतली नाही। आम्ही मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना विनंती केल्यानंतर बावनकुळे साहेबांनी ह्या विषयी लक्ष घातलं आणि आम्ही साहेबांना सांगितलं की ज्या जमिनी आम्हाला ब्रिटिश काळामध्ये खरेदी खताने आणि कबुलियतीने विकत दिलेले आहेत, अशा जमिनीवरती चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी B2 हा सत्ता प्रकार लावल्यामुळं अध्यक्ष महोदय, आमच्या कामगारांच्या चाळी ह्या जवळपास 100-125 वर्ष जुन्या झालेल्या होत्या। आम्हाला कुठल्याही प्रकारचं पुनर्विकास होत नव्हतं, बांधकाम परवाने मिळत नव्हते, घरांवरती कर्ज मिळत नव्हते। एकीकडे आपलं फडणवीस साहेबांचं सरकार महाराष्ट्र राज्यात 20 लाख घर बांधण्याचा संकल्प करतोय, परंतु आमच्या या सगळ्या कामगारांच्या चाळींचा पुनर्विकास रखडला होता। आम्ही बावनकुळे साहेबांना विनंती केली की आपण हे काम करून द्यावं आणि त्यांनी फक्त 2.5% वरती आम्हाला हे काम करून दिल्यामुळं आणि विशेषतः सोलापूरचे आमचे पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब सुद्धा सातत्याने यासाठी पाठपुरावा करत होते आणि यातनं साहेब निश्चितच अनेक दशकं रखडलेला हा विषय मार्गी लागलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री जयकुमार गोरे आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सहकार्यामुळे हा प्रश्न मार्गी लागल्याचं सांगण्यात आलं। तिथं लक्ष्मीष्णू चाळीत राहायला आज कमीत कमी 15-20 वर्ष झालं आम्ही ह्या B2चा उठण्यासाठी फार प्रयत्न केला भाऊनी, पण आता त्याचं मार्गी लागलं आणि आम्हाला यश मिळालं। ते पण देवेंद्र दादांनी केलं, त्यांना साथ दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, परत पालकमंत्री गोरे साहेब
आणखीन बावनकुळे साहेब यांनी सगळ्यांनी प्रयत्न करून हा विषय मार्गी लावून आम्हाला आनंद दिला ह्याच्यातून की आज किती वर्ष झालं आम्ही ह्या बिटू उठण्यासाठी आणि एवढ्या छोट्या घरात राहून लोकांनी 2-2, 3-3 पिढ्या काढल्या त्याच्यात. तर ते आता फारच आनंद झाले लोकांना. भाऊंचं पण खूप खूप आभार मानते. दिलेले दादाने आम्हाला सगळ्यांना वचन दिलं होतं. आम्ही इथं ऑफिसला भेट घ्यायला आलो होतो की दादांना आम्हाला वचन दिलेलं होतं की आम्ही तुमच्या घराचं निकाल पूर्ण करतो म्हणून. याच्यासाठी आम्हाला खूप आनंद झालाय. आज तो पूर्ण झालेला आहे. त्यासाठी आम्ही खूप खूप आनंद असल्यामुळं दादांना भेटायला आलोय. घोषणेनंतर आमदार देवेंद्र कोठे यांच्या कार्यालयासमोर ढोल ताशांच्या गजरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. आपले लाडके पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब हे सगळं दादांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून ते प्रश्नाला सोडवण्याकरिता दादा एकट्याचं नाही तर तिघांचंही तेवढंच वाटा आहे. खरोखरच त्यांनी म्हणतात की माझ्या मागं कोण आहेत तर फडणवीस साहेब आहेत. ते दादा म्हणतात आज ते दाखवून दिले. प्रत्येक कृतीत त्यांनी दाखवून देतात आणि आज सोलापूरकर सगळे खुश असल्यामुळे दादाही खुश आहेत. तात्यांचंच हे पाऊल पुढे टाकत आहेत दादा. पूर्णच तात्यांसोबत असल्यामुळे तात्यांचे सगळं स्वप्न जे काही आहेत ते सगळं दादा थ्रू पूर्ण करतात. तात्यांना माहित होतं आणि तात्या ते आज खरं करून दाखवलेलं आहे. आणि जे चाळीतलं मी बघत होते ज्यावेळेस मी प्रचार करत होते घरोघरी आम्ही तुमचं बिटूचा प्रश्न सॉल्व्ह होत आहे हे म्हणूनच आम्ही सगळे प्रचार केलो. आज मला अभिमान वाटते की आज उद्या चाळीत केल्यावर मी हे दादा थ्रू मी हे केले म्हणून मला सांगता येते लोकांना. आणि अक्षरशः म्हातारे लोक दादांवर आशेने बघत होते की हा मुलगा करून दाखवेल. दादा म्हणजे त्यांच्या पुढे लहान होते पण हा करून दाखवेल हे त्यांच्या विश्वासाला साथ ठरलेले आहेत आपले दादा. यावेळी महापौर विनायक कोंड्याल, नगरसेवक विनोद भोसले, बिज्जू प्रधाने, मोनिका कोठे, नगरसेविका कांचना यन्नम, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, माजी नगरसेविका मंगला कोल्हे, दीपक राजगे, नागेश खरात, शाहू सलगर, अंबादास करगुळे यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.